नमस्कार मित्रांनो, पहिल्या भागामध्ये आपण पाहिले की मिथुन राशीच्या जातकांना लागणारा नजरदोष आणि त्याचे साधे उपाय कोणते. पण गोष्टी इथेच संपत नाहीत. आजचा हा दुसरा भाग तुमच्या आयुष्यातील अशा काही भयानक समस्यांचा, रहस्यांचा उलगडा करणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अनेकदा आपल्याला वाटते की आपल्याला फक्त कोणाची तरी साधी नजर लागली आहे. पण मित्रांनो, ज्योतिषशास्त्र आणि तंत्रशास्त्रानुसार काही वेळा ही साधी नजर नसून तुमच्याच जवळच्या व्यक्तीने तुमच्याच पाठीत खंजीर खुपसून केलेला एखादा गुप्त प्रयोग असू शकतो. तुमच्या प्रगतीवर जळणारे तुमचे गुप्त शत्रू कोण आहेत? ते तुमच्याच घरात बसून तुमच्या विरुद्ध कोणती खेळी खेळत आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिथुन राशीच्या व्यक्तींना पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी केली जाणारी ती भयानक बाहेरची बाधा नेमकी काय आहे, जिचा सुगावा तुम्हाला वर्षानुवर्ष लागत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गूढ संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत, जे थेट तुमच्या आयुष्याशी जोडलेले आहेत. व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका, कारण शेवटच्या 5 मिनिटात मी तुम्हाला एक असा चमत्कारिक गुप्त तोडगा सांगणार आहे, ज्याने तुमच्या शत्रूंचे सर्व डाव तुमच्यावरच उलटतील. चला तर मग या रहस्याचा पडदा फाडूया. मित्रांनो, मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. बुधामुळे तुमचे मन अतिशय कोमल आणि इतरांवर चटकन विश्वास ठेवणारे असते. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमच्याच मित्रपरिवारात, तुमच्याच किंवा नातेवाईकांमध्ये 3 अशा व्यक्ती आहेत, ज्या तुमच्या समोर खूप गोड बोलतात, खूप जीव लावतात, पण पाठीमागे तुमच्या नावावर खडे फोडतात. पहिली व्यक्ती आहे जी तुमच्या प्रत्येक आर्थिक प्रगतीवर बारीक लक्ष ठेवून असते. तुम्ही नवीन वस्तू घेतली की हिच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. दुसरी व्यक्ती आहे जी तुमच्या घरातील अंतर्गत गोष्टी जाणून घेण्याचा सतत प्रयत्न करते. तिसरी व्यक्ती आहे जी तुमच्या पाठीमागे इतरांमध्ये तुमची नको ती बदनामी करते. या लोकांची नकारात्मक ऊर्जा म्हणजेच हाका मारलेली बाधा तुमच्या घरात प्रवेश करते. जेव्हा हे लोक तुमच्या घरात येतात, तेव्हा ते केवळ सदिच्छा घेऊन येत नाहीत, तर ते आपल्यासोबत मत्सराची काळी ऊर्जा घेऊन येतात. मिथुन राशीच्या लोकांनो, आज मी तुम्हाला अशी 3 लक्षणे सांगणार आहे, जी सामान्य वाटतात, पण ती तीव्र बाहेरच्या बाधेची नांदी असतात. रात्री ठीक 2 ते 4च्या दरम्यान जाग येणे. जर तुमची झोप रात्री अचानक 2 ते 4 या वेळेत उडत असेल, किंवा त्यानंतर अंगाला घाम सुटत असेल किंवा भीती वाटत असेल, तर समजून जा की या तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती यावेळेस सर्वोच्च पातळीवर असते. अन्नाची चव अचानक बदलणे. घरात ताजे आणि चांगले अन्न बनवूनही त्याला विनाकारण दुर्गंधी येणे, किंवा घरातील सदस्यांचे अन्न खाताना अचानक मन उडणे. पैशाच्या पाकिटाला लागलेली ती नजर. अचानक पाकीट हरवणे. पैशाचे व्यवहार करताना फसवणूक होणे, किंवा कमावलेला पैसा औषध उपचारांवरच खर्च होणे. हा पैशांवर केलेला बंधन दोष असू शकतो. आता वेळ आली आहे त्या महाशक्तीचा वापर करण्याची, ज्याने तुमचे रक्षण होईल. हा उपाय गुरुपौर्णिमेच्या रात्री 11 नंतर किंवा त्यानंतरच्या कोणत्याही शनिवारी करायचा आहे. हा उपाय करताना तुम्हाला कोणीही पाहणार नाही याची काळजी घ्या. साहित्य काय काय लागणार आहे या उपायासाठी, तर 1 काळा कापडा, 1 जळलेला कोळसा, 7 काळे मिरे आणि तुमच्या डोक्याचा 1 तुटलेला केस. आता काय करायचं आहे कृती, तर या सर्व वस्तू त्या काळ्या कापडात ठेवा आणि त्याची घट्ट गाठ मारा. ही पुरचुंडी तुमच्या हातात धरून तुमच्या त्या शत्रूंचे किंवा त्रासाचे स्मरण करा, ज्याने तुमचे आयुष्य नरक केले आहे. त्यानंतर ही पुरचुंडी घराबाहेर नेऊन
एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा 3 रस्त्यांच्या संगम होणाऱ्या ठिकाणी टाकून द्या. मागे वळून न पाहता थेट घरात या आणि हातपाय स्वच्छ धुवा. याचा काय परिणाम होतो तर हा तोडगा इतका तीव्र आहे की ज्या व्यक्तीने तुमच्यावर काही वाईट कृत्य केले असेल त्याचा तो डाव थेट त्यांच्यावरच उलटतो आणि तुमचे आयुष्य पूर्ववत आनंदी होते. तर मित्रांनो, हा तोडगा करताना कोणत्या 3 चुका कधीही करायच्या नाहीत आणि हा उपाय केल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला कोणता चमत्कारिक संकेत मिळणार आहे ज्यामुळे सिद्ध होईल की बाधा दूर झाली आहे. हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मला लगेच कमेंटमध्ये भाग 3 पाहिजे असे लिहून पाठवा. जर या व्हिडिओला 500 पेक्षा जास्त कमेंट्स आल्या तर मी उद्याच याचा पुढचा अंतिम भाग घेऊन येईल ज्यामध्ये शत्रूंचा थेट चेहरा कसा ओळखायचा हे सांगितले जाईल. हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा आणि स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांसोबत किंवा लोकांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत सुरक्षित राहा, सावध राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.